रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। वाटण न करता कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये मस्त चमचमीत अशी आपण आज वांग्याची भाजी बघणार आहोत। अगदी वासानेच खावीशी वाटेल इतकी ही टेस्टी लागते। चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। अशा पद्धतीची मी इथे वांगी घेतलेली आहेत। इथे ही 5 ते 6 वांगे मी इथे घेतलेले आहेत आणि भाजी आपली इथे 4 ते 5 जणांसाठी करणार आहोत। तर बघूया आपण आता भाजी कशी चिरायची आहे। हे बघा, ही काटेरी वांगी मी इथे घेतलेली आहेत। सर्व बाजूने तसे काढून घ्यायचे आपल्याला आणि देठही आपली याची काढून घ्यायची आहेत आणि ह्याला आपण बारीक एकदम फोडी करून घ्यायच्या त्याच्या, त्यामुळे भाजी शिजायला वेळ लागत नाही। तर तुम्ही पाहू शकता बघा, अशा पद्धतीने इथे मी फोडी करून घेत आहे बघा। छोटी छोटी अशी फोडा करून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि ही भाजी खायला अतिशय टेस्टी लागते। याच्यामध्ये मी एक वेगळा पदार्थ घातलेला आहे, त्यामुळे भाजीची चव आणखीनच जास्त वाढते। तुम्ही बघू शकताय बघा। आता वांगी आपली काळी पडू नये यासाठी इथे आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहे। इथे मी मिठाचं पाणी घेतलेलं आहे बघा, 1 चमचा या पाण्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि सर्व आपण वांगी अशाच पद्धतीने इथे मी फोडी करून घेतलेली आहेत। तर तुम्ही बघू शकताय बघा। एका साईडला मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे 2 चमचे। तेल छान गरम झाल्यावरती अर्धा छोटा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा छोटा चमचा जिरं घातलेलं आहे। जिरंही आपल्याला तेलावरती छान असं फुलू द्यायचं आहे, त्यामुळे चव खूप छान लागते। आणि ते एक मी मोठा साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत। अगदी बारीक बारीक कट करायचा आहे, त्यामुळे ना मस्त अशी ग्रेव्ही बनते याची आणि आपल्याला वेगळ्या मसाल्याची गरज लागत नाही। तुम्ही बघू शकताय बघा। आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे। कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा हा परतून घेणार आहोत। थोडासा लालसर झाला पाहिजे कांदा। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे। तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट नसेल ना, तर तुम्ही किसून घेतलं ना आलं लसूण, तरी त्याचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान लागतो। खूप टेस्टी अशी भाजी तयार होते। आणि ह्याला पुन्हा आपण तेलामध्ये थोडं परतून घेणार आहोत। त्याचा कच्चेपणा हा पूर्णपणे निघून गेला पाहिजे। अशा पद्धतीने वांग्याची भाजी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। तर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत काही मसाले। इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकताय बघा। 1 चमचा आपल्याला धने पावडर घालायचा आहे आणि अर्धा छोटा चमचा आपल्याला इथे गरम मसाला घालायचा आहे। आपण मसाल्याचा वापर इथे कमीच केलेला आहे, तरी पण ही भाजी अतिशय टेस्टी लागते। आणि सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत ह्याला 2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे, तो म्हणजे मुगाची डाळ। मुगाची डाळ घातल्याने ना भाजी खूप टेस्टी लागते। तुम्ही या पद्धतीने एकदा भाजी नक्कीच करून बघा। तर इथे मी मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ती आपल्याला घालायची आहे। इथे मी 2 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे। तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि पुन्हा आपल्याला सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिक्स झाल्यावरती आपल्याला वांग्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे बघा। आणि पुन्हा सर्व साहित्य आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता त्याचा कलर बघा किती छान आलेला आहे आणि ही भाजी पटकन तयार होते। घाई गडबडीमध्ये अगदी झटपट तयार होणारी ही भाजी आहे आणि खायला तितकी टेस्टी। आपण भाजी पोळीबरोबर भाताबरोबरही खाऊ शकतो, इतकी टेस्टी लागते। 5 मिनटं आपल्याला ह्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे बघा। तुम्ही बघू शकताय बघा, झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि 5 मिनटानंतर आपल्याला पुन्हा असं ढवळून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण इथे पाणी घातलं नव्हतं बघा, तरी पण भाजी वगैरे छान झालेली आहे। तर आता इथे मी अर्धा ग्लास गरम पाणी घालत आहे बघा। थोडं कोमट पाणी करायचं आपल्याला आणि ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे। कोमट पाणी केल्याने ना भाजी ही पटकन शिजत जाते आणि याचा कलरही खूप छान येतो। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि पुन्हा ह्याला झाकण ठेवून 2 मिनटं शिजू द्यायचं आहे। मध्ये मध्ये थोडं ढवळत राहायचं 1-2 वेळा। हे तुम्ही बघू शकताय बघा, मध्ये मध्ये आपण ह्याला ढवळत राहायचं आहे, त्यामुळे भाजी ही लागणार नाही खाली। पाण्याचा वापर इथे आपण थोडाच केलेला आहे आणि ही भाजी ही पटकन शिजते, त्यामुळे आपण पाणी हे थोडंच वापरलेलं आहे। 2 मिनटानंतर आपण बघूया, भाजी ही छान शिजला गेलेली आहे बघा, मस्त एकदम असं आणि थोडी घट्टही झालेली आहे। हा झाकण ठेवून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा. जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.